भारतीय जनता पक्षाची प्रचार सभा सुरू झालेली आहे, थेट तिकडे जातोय। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, न पार्वती पते हर हर। मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, माननीय गोपाळ शेट्टीजी, योगेश सागरजी, प्रवीण दरेकरजी, संजय उपाध्यायजी, पवन त्रिपाठीजी, या ठिकाणी उपस्थित दीपक तावडेजी, ज्येष्ठ आमदार आमचे अतुल भातखळकरजी, मनीषाताई चौधरी, प्रकाशजी सुर्वे, भाई गिरकर, गणेशजी खणकर, अमित शाह, बाबा सिंगजी, विनोद शेलारजी, अप्पा बेलवलकरजी, योगिताताई पाटील, निखिल व्यास, रमेश गायकवाड, तेजिंदर तिवाना, लीना देहरकर, जितेंद्र पटेल, तेजस्वी घोसाळकर, राणी द्विवेदी, शिवा शेट्टी, जिग्ना शहा, श्वेता कोरगावकर, शिल्पा सांगोळे, ॲडव्होकेट सीमा शिंदे, प्रकाश दरेकर, निशा परुळेकर, प्रीतम पंडागळे, नुकताच ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्या मुंबईच्या माजी महापौर डॉक्टर शुभा राऊळ, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या भावांनो, आज खरं म्हणजे मी ज्यावेळी आपल्या समोर आलो त्यावेळी सकाळी एक वचननामा जाहीर झालाय। मला आश्चर्य वाटतं, काल आई जिजाऊंची जयंती होती, कालही हा वचननामा जाहीर करता आला असता, पण अलीकडच्या काळामध्ये ज्यांना वंदे मातरमची एलर्जी आहे अशा लोकांसोबत आमचे काही जुने मित्र बसायला लागले, त्यामुळे त्यांना आता कशा कशाची एलर्जी आहे हे मला या ठिकाणी सांगण्याचं कारण नाही आहे। आणि म्हणून आज आमचे मामू म्हणजे अमितने सांगितलं ते मामू म्हणत नाही मी, माजी मुख्यमंत्री आमचे मामू उद्धवजी, आणि नव्यानेच पुन्हा एकदा प्रेम उफाळलेले राजजी यांनी एक वचननामा या ठिकाणी जाहीर केला। पहिल्यांदा तर मी एकच सांगू इच्छितो, वचननामा देण्याचा अधिकार हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना होता। आज जाहीर झालेला वचननामा नाही, तो वाचून नामा आहे। वचननामा नाही आहे, तो वाचून नामा आहे, पण त्यांनी काय वाचलं हे त्यांना देखील माहिती नाही। याचं कारण आपण बघा, एका वाहिनीने 2017 सालच्या यांच्या आश्वासनाच्या संदर्भात एक फॅक्ट चेक केला आणि त्या फॅक्ट चेक मध्ये 17 साली यांनी जे 5 वचन दिले होते
त्यातलं एकही वचन यांना पूर्ण करता आलं नाही असं फॅक्ट चेक मध्ये त्या वाहिनीने त्या ठिकाणी दिलं. मला आश्चर्य वाटतं, जर आपल्याला खोटंच बोलायचंय तर आईच्या चरणी कशाला ठेवायचा. खऱ्या अर्थानं हे ज्यावेळेस वचननामा करायला बसले त्यावेळेस मला सांगितलं की काहीतरी आपापसात बोलत होते. मग मी माहिती काढली तर त्या ठिकाणी ते काय बोलत असतील. झूठों ने झूठों से कहा सच बोलो, झूठों ने झूठों से कहा सच बोलो. अरे भाई, दो भाइयों का ऐलान हुआ, सच बोलो. घर के अंदर झूठों की एक मंडी है, दरवाजे पर लिखा है सच बोलो. अशा पद्धतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी 25 वर्ष काम केल्यानंतर नव्याने त्याच त्या गोष्टी सांगताना नाही जनाची मनाची तर वाटली पाहिजे. आता बघा, ते दोन युवराज त्या ठिकाणी परवा एक कुठला तरी शो करत होते. राहुल गांधी सारखी स्क्रीन लावली होती, राहुल गांधींसारखे येरझाऱ्या करत होते, काहीतरी बोलत होते. आणि मला कोणीतरी सांगितलं, म्हणे त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचे शौचालय देखील नाही. आता आम्हाला का विचारता, घरी जाऊन बाबांना किंवा काकांना विचारा. 25 वर्षामध्ये मुंबईमध्ये शौचालय पण का तयार झाले नाहीत याचं उत्तर आम्ही द्यायचं की बाबांनी आणि काकांनी द्यायचं. पण खऱ्या अर्थानं आपण एक लक्षात घ्या की आज या ठिकाणी जो वचननामा आलेला आहे त्यात वचनही नाही आहे, त्यात नामाही नाही आहे, त्यात काही होणारही नाही आहे. त्यांनाही हे माहिती आहे की आपण जे बोलतोय ते करण्याची संधीच आता जनता आपल्याला ठेवणार नाही आहे. 25 वर्ष खूप संधी मिळाली, आता याच्या पुढे ही संधी नाही आहे. आणि आमचे राज ठाकरेजी म्हणाले 20 वर्ष झाले आता जेलमधनं बाहेर आल्यासारखं वाटतंय. म्हणजे मातोश्रीहून शिवतीर्थावर गेले, म्हणजे शिवतीर्थ जेल समजायचं. बरं, जेलमध्ये घातलं कोणी तुम्हाला, कोणी तुम्हाला घातलं जेलमध्ये हे तरी सांगितलं पाहिजे. आणि मग कुठल्या गुन्ह्यामध्ये गेला होतात आणि आता शिक्षा संपली का. खरं म्हणजे आज ज्यावेळी अनेक लोकांनी ते बघितलं, मी तर नाही बघितलं, मी आपले कार्यक्रम करत होतो, मला अनेकांनी सांगितलं की राज ठाकरेंची काही बॉडी लँग्वेज लक्षात येत नव्हती, काही जमत नव्हतं, नेहमीसारखे राज ठाकरे वाटत नव्हते. मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे, आमच्या अमित साटमनी देखील सांगितलेलं आहे, हा प्रीती संगम नाही आहे, हा भीती संगम आहे. या ठिकाणी महायुतीच्या भीतीमुळे आता हे एकत्रित आलेले आहेत, याच्यामध्ये कुठलीही प्रीती नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला कोणीतरी म्हणालं कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची युती झाली. मी म्हटलं नाही, असं म्हणणं योग्य नाही. मग म्हणे कॉमेडियन आणि कॅमेरामॅनची युती झाली. म्हटलं हेही म्हणणं योग्य नाही. मी त्याला स्पष्ट सांगितलं कोणाचं प्रोफेशन काही असू शकतं, त्याच्यावरनं तुम्ही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.